नमस्कार, मी संकेत आवटे. पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे, मोठा बनवायचा आहे. 1 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटीची अमाउंट मला बनवायची आहे. प्रत्येकाचे टार्गेट वेगवेगळे असू शकतात. पण 10 कोटी रुपये बनवणं एवढं कठीण आहे का? तर बिलकुल नाही. ही खूप मोठी अमाउंट आहे का? तर 100% नाही. कशा प्रकारे ही अमाउंट बनवायची असते, कशा प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो, कुठे कुठे करू शकतो, किती रिटर्न मिळू शकतात, हे सगळं काही एक्सप्लोर आपण करणार आहोत. हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल होणार आहे. लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कॅल्क्युलेशन्स दाखवणार आहे, ते कसे करायचे, कधी करायचे, किती करायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एक्सेल शीट्स आहेत, खूप जास्त कॅल्क्युलेशन्स आहेत आणि खूप इझी पद्धतीनं मी यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. वन बाय वन मी तुम्हाला सांगत जातोय, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जर मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर मी कसं करू शकतो? बघा, सिंपल एक फॉर्म्युला आहे, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. 15-15-15. आता 15-15-15 याला खूप वेळा आपण डिस्कस केलेलं आहे. हे कसं वर्क होईल? 15,000 रुपयांची गुंतवणूक स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. इन्व्हेस्टमेंट पर मंथ मी SIP करतोय. 15,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट पिरियड असेल हा 15 वर्षांचा असेल. रिटर्न किती मिळणार? 15%च रिटर्न मिळणार. हे तीनही ठिकाणी 15-15-15 म्हणजेच 15-15-15 हा रूल आहे. आणि या नियमानुसार माझी गुंतवणूक होते 27 लाख रुपयांची. आणि याच्यावर मला एक्स्ट्रा व्याज मिळतं किंवा त्याच्यावर मला एक्स्ट्रा पैसे मिळतात, ते मिळतात 74 लाख रुपये. म्हणजे 74,52,000 वगैरे ही सगळी वरची अमाऊंट मी पकडणार नाही, फक्त एक राऊंड फिगर मी बोलतोय. 74 लाख रुपये. टोटल व्हॅल्युएशन 1 करोड रुपयांचं होतं. जर मी 15,000 इन्व्हेस्ट करतोय 15 वर्षांसाठी, तर याच्या पुढे जाऊन मी एक चेंज करायला तुम्हाला सजेस्ट करेन. काय करू शकता? समजा मी तुम्हाला म्हटलं हा इन्व्हेस्टमेंट पिरियड जो 15 वर्षांचा आहे ना, तो 30 वर्ष करा. बदलणार काय? तर 15च्या ऐवजी 30 वर्ष. गुंतवणूक मी 15,000चीच करणार. रिटर्न मला 15%नीच मिळणार. फक्त मी 15च्या ऐवजी 30 वर्षांची गुंतवणूक करतोय, म्हणजेच डबल गुंतवणूक करतोय. याचा अर्थ रिटर्न किती मिळणार? व्हिडिओ इथेच पॉज करा आणि कमेंट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठली थॉट प्रोसेस आपली आता सध्या सुरू आहे आणि जी काही जळमाटं लागलेली आहेत डोक्यामध्ये ती सगळी मी काढून टाकणार आहे. इन्व्हेस्टमेंट पिरियड डबल झाला, म्हणजेच मला मिळणारी अमाऊंट जी 1 कोटी आहे त्याच्याऐवजी 2 कोटी होईल. असं तुम्हाला वाटतं का? मी पुन्हा एकदा लिहितोय 2 CR. असं होऊ शकतं का? तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? काही लोकांना वाटेल नाही, थोडंसं 30 वर्ष आहे म्हणजे 3 CR पर्यंत होऊ शकतं, तिप्पट होऊ शकतात. जर हे 3 CR होणार असतील तर तुम्ही खुश असाल, 100% खुश असाल. पण ऍक्च्युअली 3 CR होतं का 30 वर्षात? तर आकडे बदलून बघूयात. मी फक्त याला 30 करतोय. जर 50-50-30 किंवा 50-30-15 असा जर रूल केला, म्हणजेच 15-30-15 किंवा 15-30-15 आपण केलं, तर तुम्हाला कळेल की इथं डायरेक्ट अमाऊंट होते 10 करोड रुपये. 10,51,00,000 रुपये होतात. फक्त मी काय केलं? गुंतवणूक तेवढीच 15 वर्षांच्या ऐवजी 30 वर्षांची गुंतवणूक केली. आणि मोठी अमाऊंट नाही बघा, इथं 54 लाख रुपयांचीच इन्व्हेस्टमेंट झाली. आधी आपल्याला 27 लाख रुपये दिसत होते, म्हणजेच गुंतवणूक फक्त मी डबल केली. पण रिटर्न माझे डबल झाले का हो? नाही. रिटर्न 10 पटीनं वाढले. हीच ब्युटी आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची. आता ही इन्व्हेस्टमेंट आपण कशीही मोल्ड करू शकतो, कशाही प्रकारे आपल्याला हवी तशी चेंज करत जाऊ शकतो. काही लोकांना वाटेल 10 करोड रुपये 30 वर्षांनी, खूप मोठी अमाऊंट झाली. डोक्यातनं काढून टाका. आता एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. इथं मी लिहितोय, आज कुठली अमाऊंट तुमच्यासाठी जबरदस्त अमाऊंट आहे? भाईसाब, एवढी अमाऊंट मिळाली ना, लाईफ झिंगाला आला. असं जर तुमचं काही असेल तर ती अमाऊंट मला सांगा. कोणी म्हणेल 1 करोड रुपये, कोणी म्हणेल 2 करोड रुपये, कोणी म्हणेल 50 लाख रुपये, तर कोणी म्हणेल 25 लाख रुपये. आता ही अमाऊंट किंवा ही टोटल रक्कम कशी काढायची? तर सिंपल फंडा मी तुम्हाला सांगतो. 1 करोड रुपये. 1 करोड रुपयांच्या 10% किती होतात? अप्रॉक्सिमेटली 10 लाख रुपये. वर्षाला 10 लाख रुपये जर मला मिळाले, माझं घर निवांत चालतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 80-90 हजार रुपये प्रत्येक महिन्याला मला खर्चाला मिळतात. बघा, यासाठी कुठलेही एफर्ट्स नाहीत. यासाठी खर्च करावा लागत नाही. यासाठी ॲडिशनल तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागत नाहीत. हे का म्हणतोय मी? याला कम्पेअर करून सांगतो. समजा तुम्ही जॉबला जाताय, एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, एखाद्या ठिकाणी बिझनेस करताय, किंवा समजा मी तुमच्यासमोर आलोय. आत्ता मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला कपडे चांगले घालायला पाहिजेत. याच्यासाठी प्रेसिंग करणं, थोडंसं लुक मेंटेन ठेवणं, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणं, अभ्यास करणं, त्यासाठी वेळ देणं, हा पहिला पार्ट आला. दुसरी गोष्ट, माझी टीम आहे, ते शूट वगैरे घेतात. पुढची गोष्ट, कॅमेरा पाहिजे, हा सगळा सेटअप पाहिजे, यासाठी खर्च आहे.
त्यानंतर एडिटिंगचा खर्च आहे, त्यासाठी टीम आहे, परत अपलोडिंग करणं, इंटरनेट कनेक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक होत जातात. म्हणजे या बिझनेसमधून माझा जो काही इन्कम होतोय, आता तुम्ही व्हिडिओ बघताय, मान्य, व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, म्हणजे काय तुम्हाला पैसे बसत नाहीत किंवा मला एक्स्ट्रा पैसे मिळत नाहीत, पण याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतात, राईट? सो या केसमध्ये होतं काय, की एक अमाऊंट मला मिळते, एक अमाऊंट मिळते, त्यासाठी एक अमाऊंट मला खर्च करावी लागते. पण इन्व्हेस्टमेंटच्या केसमध्ये मला खर्च काही करावा लागत नाही. एक अमाऊंट मी इन्व्हेस्ट केली आणि त्याच्यावर मला परतावा मिळत राहतो. म्हणजे जॉब, बिझनेस किंवा इतर कुठलीही ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी जी आपण करतो, त्यामध्ये एक्स्ट्रा पैसे मला पे करावे लागतात टू अर्न सम मनी. मग मी 10,000 कमवतोय, तर त्यातले 3,000, 4,000, 5,000 खर्च करतोय. मग 5,000 शिल्लक राहिले. मी 1,00,000 रुपये कमवतोय, तर 60,000, 70,000 खर्च करतोय, 20-30,000 शिल्लक राहिले. मी 1 करोड रुपये कमवतोय, तर त्या केसमध्ये 40,00,000, 50,00,000, 60,00,000 रुपये खर्च करतो. मग मला 30, 40, 50, 60,00,000 रुपये शिल्लक राहतात. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. म्हणजे माझं घर चालवण्यासाठी मला 20,000 रुपये खर्च येतो, पण मी ते 20,000 कमवण्यासाठी मला ओव्हरऑल 50,000 कमवावे लागतात. का? तर वरचे 20-30,000 तेच पैसे कमवण्यासाठी तिकडे मला खर्च करावे लागतात. म्हणजे टोटल गल्ला झाला 50,000चा, 30,000 रुपये खर्च झाला, 20,000 माझ्या घरात राहिले, मी घरासाठी खर्च केले, मी ते पैसे युटिलाइज केले. जॉबला जातोय, काही हरकत नाही, कार लागते, बाईक लागते, ट्रान्सपोर्टेशन लागतं, व्यवस्थित राहावं लागतं, डबा लागतो, डबा नसेल तर मेस लागते, असे अनेक खर्चे वेगवेगळे तुमचे असतात आणि ते वजा करून हातात जी रक्कम शिल्लक राहते, ती तुमची फॅमिली चालवण्यासाठी उरलेला पैसा असतो. आता हा पैसा तुम्ही विचार करायचा आहे, मला महिन्याला किती पाहिजे, माझं छान घर चालायला पाहिजे. डिमांड काय असू शकते, माझ्या घरामध्ये खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या मला मिळायला पाहिजेत. कदाचित तुम्ही राहत असाल एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये, तुमचा मंथली खर्च असेल 15,000, खूप झाले लाईट शिंगाला 15,000, कारण हायेस्ट पेड जर एखादी खाण्याचा पदार्थ तुमच्या खेडेगावात असेल, आता मी सुद्धा खेडेगावातून बिलॉंग करतो, सो मला माहित आहे, वडा, मिसळ, भजीपाव, याच्यापेक्षा पिझ्झा, बर्गर वगैरे काय नसतं, राईट? सो या केसमध्ये जरी असले तरी ते 50 रुपये, 60 रुपये, 100 रुपयाच्या वर आपल्याला प्रोडक्ट खाण्याचा खेडेगावात मिळत नाही. एखादा जिल्हास्तरीय सिटीमध्ये असेल किंवा तालुकास्तरीय असेल, तर या ठिकाणी ना आपले खर्च थोडेसे वाढतात. कारण 200, 300, 500 रुपये इझिली बाहेर जेवायला जातो, चांगले हॉटेल असतात, 1,000, 1,500 रुपये बिल होतं. सो या केसमध्ये माझी लाईफस्टाईल मला मेंटेन ठेवण्यासाठी मला जो खर्च करावा लागतो तो अप्रॉक्सिमेटली 20,000, 25,000 असेल. कोणाचा 30,000 असेल, कोणी मुंबईला राहतो, दुबईला राहतो, वेगवेगळ्या सिटींमध्ये राहतो, लाईफस्टाईल जबरदस्त आहे, सारखं पिक्चर हे ते शॉपिंग वगैरे सारखं सुरू असतं. सो ॲज पर युअर लिव्हिंग स्टँडर्ड तुमचा खर्च असेल. आणि हा जो खर्च आहे तो मंथली एकदा तुम्ही कॅल्क्युलेट केला ना, त्याला मल्टिप्लाय बाय 12 करायचं, 12 गुणाकार करायचा. आता समजा माझा खर्च आहे 1, 2, 3, 4, 20,000 रुपये, 12 महिने आहेत एका वर्षाचे. सो मला जो मंथली खर्च लागणार आहे तो 2,40,000 रुपये माझा खर्च असणार आहे. आता जर हा 2,40,000 खर्च माझा आहे, तुमचा वेगळा असू शकतो. कदाचित तुमचा महिन्याचा खर्च 50,000 असू शकतो. तुम्ही श्रीमंत आहात माझ्यापेक्षा आणि लाईफस्टाईल तुमची माझ्यापेक्षा बेटर आहे. सो या केसमध्ये तुम्हाला महिन्याला 50,000 लागत असतील, तर वर्षाचे 6,00,000 रुपये तुम्हाला पाहिजे. बरं, आता हे कधीचे हो? आत्ताचे 6,00,000. हे पण लक्षात घ्या, या 6,00,000ची व्हॅल्यू पुढच्या वर्षी 6,00,000 नसणार. तुम्ही म्हणाला तर ही काय नवीन जादू, बिकॉज महागाई वाढते. आज जी वस्तू मी 20 रुपयाला खरेदी करतो, एखादी भाजी, एखादी भाजीची पेंडी, एखादी अर्धा किलो, पाव किलो भाजी, तर त्याची व्हॅल्यू 20 रुपयांच्या ऐवजी पुढच्या वर्षी 21, 22, 23 XYZ ॲज पर इन्फ्लेशन ती वाढत जाते. एक स्टँडर्ड मी तुम्हाला सांगतो की 10 वर्षामध्ये हे डबल होतं. म्हणजे आज जर मला 6,00,000 रुपये खर्च येतो ना, तर ऍक्च्युली तो थोडा अजून जास्तच येईल. गव्हर्नमेंटच्या नियमानं त्याच्यापेक्षा कमी येईल, पण माझ्या नियमानं आणि प्रॅक्टिकलपेक्षा मी काय केलं, गव्हर्नमेंटचा खर्च, गव्हर्नमेंटची महागाई याप्रमाणे 6% महागाई वाढते. मध्य मी काढला 10%, पण ऍक्च्युली काही प्रोडक्टमध्ये 12%, 15%, 20% महागाई वाढते. फळभाज्यांची इन्फ्लेशन जर बघितला तर 22, 23, 25% जातो. जर तुम्ही हेल्थ केअरमध्ये गेला तर 14% महागाई वाढते. या वेगवेगळ्या असतात. मी मध्ये काढला 10%, तुमचंही नको, तुमचंही नको, माझं घ्या 10%. याचाच अर्थ 10 वर्षांमध्ये समजून जा की मला डबल खर्च होणार आहे. 6,00,000च्या ऐवजी मला 12,00,000 खर्च करावे लागणार आहेत सेम लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी. आता ही लाईफस्टाईल कशी असू शकते, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की महिन्यातून 2 वेळा शॉपिंग करणार, 2 वेळा पिक्चरला जाणार, 3 वेळा हॉटेलला जाणार, XYZ जे काय असेल ते, आणि त्यासाठी आता 6,00,000 रुपये खर्च येतो ना वर्षाला, तर तो सेम 12,00,000 रुपये येणार आणि अशीच छान लाईफस्टाईल तुमची असणार आहे जी तुम्हाला आता आयडियली हवी येते. याचाच अर्थ जर मी 10 वर्षांनंतरचं प्लॅनिंग करतोय ना,
तर मी समजून जायला पाहिजे की आता 6 लाख काढतोय तर बरोबर 10 वर्षानंतर मला 12 लाख रुपयांची विड्रॉल लागणार आहे. आता मजेदार गोष्ट बघा, इथं जर मी याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर याचं उत्तर येईल 12 लाख रुपये. आता हे झालं पहिल्या वर्षाचा खर्च, फर्स्ट इयरचा खर्च. हा झाला कधी? 10 वर्षानंतरचा खर्च. मी विचार केला 20 वर्षानंतर काय लागणार आहे, तर तुम्ही म्हणाल साइन त्रिका 18. नाही, तर 12 लाखाच्या डबल होणार आहे 20 वर्षानंतर अमाऊंट, विच इज 24 लाख रुपये. पण जर मी परत गेलो 30 वर्षानंतर, तर साइन त्रिका 18 साइन चौक 24 असं करून चालत नाही. आता डायरेक्ट या 24 लाखाच्या महागाई डबल होणार आहे, विच इज 48 लाख रुपीज. आता मजेदार गोष्ट बघा, आज तुम्ही जी लाईफस्टाईल जगताय त्यासाठी 6 लाख रुपये खर्च येतोय. म्हणजे एक आयडल लाईफस्टाईल आता तुम्ही कदाचित जगत असाल किंवा नसाल, तुमचे एक स्टेप वर जाण्याची तर इच्छा असणारच आहे ना, की मला अजून बेटर बनवायचं आहे. मग मला हे कळालं की 6 लाख रुपये पाहिजेत, पण हीच लाईफस्टाईल 30 वर्षानंतर जगण्यासाठी 48 लाख रुपये खर्च येतो. हे सगळं का सांगतो? हे सांगण्यामागचं रिझन हे आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा अभ्यास करा. तुमच्या आसपास असणाऱ्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते आधी ना यांच्याकडे खूप पैसा होता राव, पण आता बघा ना काय अवस्था झाली. यांची लाईफस्टाईल आधी अशी होती, हा तर खूप छान लाईफस्टाईल जगायचा. मी शाळेमध्ये होतो, लहान असताना मी माझ्या मित्राच्या एका वडिलांना बघायचो. आता मी जास्त मुद्दाम लगेच ते ओळखतील, पण मला जास्त आत घुसायचं नाही नाव वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ते कोक वगैरे प्यायचे, कोल्ड्रिंक्स प्यायचे. मी कधीच त्याला प्रमोट करत नाही ना, मला कधी इंटरेस्ट आहे ते पिण्यामध्ये, मी सुद्धा बिलकुल पित नाही. पण एक लहानपणी फॅन्टसी असते, अरे यार माझे बाबा तर रोज शेतामध्ये जातात, याचे बाबा बघ ना रोज कोक पितात, मस्त सिगरेट मारतात, दिवसातनं 10-12 कोक पित असतील. त्यावेळी 5 रुपये प्राइस होती त्याची, आम्ही शाळेला वगैरे असताना. सो 5 रुपये रोज असे मल्टिपल वेळेला खर्च करतात. कसला पैसा असेल त्यांच्याकडे. पण आज त्यांना मजदुरी करण्याची वेळ आली. का? तर कॅश फ्लो व्यवस्थित मेंटेन करता आला नाही, प्रॉपर लाईफस्टाईल व्यवस्थित ॲज पर इन्कम त्यांना जगता आली नाही, हेवीली ते अपग्रेड करत गेले. या सगळ्या चुका होत्या. सो आपल्याला ती चूक नाही करायची आहे. आत्ता एक स्टँडर्ड ठरवायचं आहे की मला छानपैकी 4 व्हीलर मधनं फिरायचं आहे, पण उद्या लगेच उठून म्हणायचं नाही मर्सिडीज पाहिजे, लगेच मर्सिडीज आली की म्हणायचं नाही प्रायव्हेट जेट पाहिजे. म्हणू शकता, पण त्या प्रपोर्शनमध्ये तुमचा इन्कम ग्रो होताना दिसायला पाहिजे, तरच तुम्ही ते टार्गेट ठेवू शकता. अदरवाईज जे येईल ते खर्च करून टाकायचं. बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंटच नाही, जॉबमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, स्किलमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, त्यानं वाट लागत जाते. हा बेसिक फॉर्म्युला आहे. सो 6 लाखाचे 48 लाख मला लागणार आहेत. सो तुम्ही जे काही आता कमवताय त्याच्या तुलनेमध्ये 30 वर्षात जर मी याला डिवाइड केलं तर तुम्हाला कळेल अप्रॉक्सिमेटली किती पटीनं ही महागाई वाढली. तर 8 पटीनं माझा खर्च वाढणार आहे 30 वर्षामध्ये. सो तुम्हाला वाटेल की साइन त्रिका 18 3 पटीने वाढणार, 18 लाख खर्च होईल. नाही, तो 48 लाख रुपये खर्च होणार आहे. मग या केसमध्ये मला 48 लाख रुपये मिळायला पाहिजेत. हे 48 लाख रुपये मिळण्यासाठी याला गुणिले मी 10 करणार, म्हणजेच ओव्हरऑल 4,80,00,000 रुपये माझ्याकडं शिल्लक असायला पाहिजेत. म्हणजेच 4,80,00,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट. आता मी इथं हवं तर लिहितोय इन्व्हेस्टमेंट. ओके, आता ही जी 4,80,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे ती मला मिळवून देणार 48 लाख रुपये. माझं घर छान चालवणार. सो आता तुम्हाला वाटत असेल की सर 4,80,00,000 रुपये मी घेऊन काय करू, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. सो 10 कोटी अमाऊंट जर तुम्हाला अति हेवी वाटत असेल ना, तर तो तुमचा गैरसमज आहे. सो आता मला इथपर्यंत हे कळालं की माझ्या इन्कमनुसार मला पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, आणि जेवढा वेळ मी त्याला होल्ड करू, कंपाऊंडिंगची जादू आहे ही, त्याला तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. बरं, एवढ्यावर थांबून आपल्याला चालणार आहे का? तर नाही, अजून थोडं याला ड्रिल डाऊन करावं लागणार. कसं करावं लागणार सांगतोय. समजा मला इथं रिटर्न पकडलेत मी 15%, जर मला 18% 30 वर्ष कन्सिस्टंटली मिळत गेले तर डायरेक्ट 21 कोटी रुपये होतात. आता बघा, इथं जी अमाऊंट होती आधी ती होती 15%. सो मला मिळायची किती? 10 कोटी रुपये. जर मी याला चेंज करून केलं 20% तर ते होत आहेत 35 कोटी रुपये. 35, जोक नाही, इट्स रिअली ह्यूज अमाऊंट. काय फरक केला? 5% अमाऊंट वाढवली. गुंतवणूक 54 लाख रुपये, 54 लाखाचे 35 कोटी रुपये होत आहेत. मग यामधून अजून एक फॅक्टर मला कळाला. एक तर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करेल तेवढं चांगलं आहे. 2 की मला मिळणारे रिटर्न जेवढे मला मॅक्सिमाइज करता येईल तेवढा माझा चांगला फायदा होणार आहे. आता अजून एक मजेदार गोष्ट लक्षात घ्या. मी जरा त्या क्रिप्टोमध्ये पैसे टाकू का हो? पैसे डबल होतात.
माझा एक मित्र आहे, त्याला पैसे देतो कॅशमध्ये, तो ट्रेडिंग करतो, ट्रेडिंग करून महिन्याला 5% देतो, 12 5 60% वर्षाचे झाले, काय 20% घेऊन बसला, इथं 60% करा. बघा सगळीकडे हॅशटॅग, म्हणजे काय, अमाऊंट एवढी मोठी होणार की या कॉलम मध्ये बसणार नाही. लाखो कोटी रुपये, अंबानी को पीछे छोड़ देंगे. नाही साहेब, वाट लागेल. 15,000 किती अमाऊंट झाली खाली, ही मोजता सुद्धा येणार नाही. 3 3 2 6 1 7 म्हणजे जवळपास 1,33 नाही, 1,33,00,000 कोटी. ह्यूज अमाऊंट झालेली आहे, म्हणजे मला मोजता सुद्धा येत नाहीये. त्यामुळं या फंद्यात पडू नका. 60% वगैरे, इव्हन आपण 15% जरी कमवू शकलो, खूप चांगली गोष्ट आहे. कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, मेहनत करून कमवलेला आहे. चुकीच्या ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हाला माझी मदत हवी आहे का, तर बिंदास्त या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या, गुंतवणूक करायला सुरू करा. फ्रॉडस्टर भरपूर झालेत, कुणालाही कॅश हातात द्यायची नाही. दुसरा महत्वाचा नियम, ती दिलेली अमाऊंट मला माझ्या अकाउंटवर दिसली पाहिजे. तिसरा नियम, मी क्लिक केलं, माझ्या बँक खात्यात ते पैसे जमा झाले पाहिजेत. तुझा कंट्रोल त्यावर नको, मग तो संकेतावटे असो किंवा जगातला कुठलाही व्यक्ती असो, सख्खा भाऊ असला तरी. पैशाच्या हिशोबात नातं आणायचं नाही आणि पैशाच्या बाबतीत कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, मग तो संकेतावटे असो किंवा असो कुठलाही इतर व्यक्ती, इवन मी सख्खा भाऊ सुद्धा म्हणतोय, किंवा आपण म्हणतो बऱ्याच वेळेला सख्खा भाऊ पक्का वैरी वगैरे, या सगळ्या गोष्टी. सो पैशाचा विषय जिथे येतो तेव्हा अनेक गोष्टी होऊ शकतात, निगेटिव्हली होऊ शकतात. त्यामुळे आपलं लक्ष असेल, बेसिक नॉलेज असलं पाहिजे, पैसा कसा काम करतो. जर समजा महिन्याला 5-10% कमवणं एवढं सोपं असतं तर अंबानी साहेब सिम कार्ड विकत बसले नसते, तर तिकडे अदानी टाटा बिर्ला चिल्लर चिल्लर गोष्टींसाठी 100-200 रुपयाचे प्रोडक्ट बनवत बसले नसते. त्यांनी इकडेच पैसे इन्व्हेस्ट केले असते. सो जिथून जो पैसा बनतो आणि जेवढा बनतो, जो ऍसेट क्लास आहे त्याप्रमाणेच तिथून तसा पैसा येणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा वेगळं अचानक काहीतरी होत असेल तर तिथं गडबड आहे. नो डाऊट स्टॉक मार्केटमध्ये लास्ट इयरला जर तुम्ही बघितलात 50-60-70-80-90-100% रिटर्न गेलेत, नक्कीच गेलेत. पण ते ऍव्हरेज 30 वर्ष गेलेत का, तर 1,00,000% नाही. मी तुम्हाला काही स्कीम दाखवतो बघा. गेल्या 10 वर्षांचे रिटर्न, गेल्या 3 वर्षांचे दिसल 26% 37%, पण 10 वर्षात गेलात तर इथं 24% दिसतो. इथे बघा, गेल्या 3 वर्षांमध्ये 32% आहे, पण ऍव्हरेज 10 वर्षाचे रिटर्न 24%च आहेत. सो 24%, 22%, 21%, 20% या सगळ्या स्कीम आहेत. मी कुठली स्कीम तुम्हाला रिकमेंड करत नाही. तुम्हाला आमची मदत हवी असेल तर या नंबरला बिंदास्त कॉल करा आणि या स्कीमची नावं दाखवतोय म्हणून जाऊन त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. त्यांचे रिटर्न देऊन झालेले आहेत, इथून पुढे चालतीलच याची गॅरंटी नाही. त्याचा रिसर्च तुम्हाला करावा लागेल आणि रिसर्चसाठी आम्ही आहोत. सो स्वतःचं डोकं लावून कुठेतरी पैसा टाकून अननेसेसरी अडकून पडू नका, आम्ही मदत करू. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अशा बऱ्याच स्कीम आहेत ज्या अग्रेसिव्ह रिटर्न देतात. मग जर तुम्हाला साहेब समजा 15-20% दरम्यान रिटर्न मिळत असतील तर जो तुमचा फोलिओ आहे तो फास्टेस्ट ग्रो होऊ शकतो. इथपर्यंत क्लॅरिटी आली. आता जातोय मी मागे, काय करू शकतो. अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे लेट से 15,000 रुपये. मी 15,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, रिटर्न मिळत आहेत 18%, आपण 18% पकडू, चला जिथं आहे लिहिलेलं तसंच राहू दे, त्याला मी चेंज करत नाही. ही अमाऊंट ग्रो होत गेली. आता मजेदार गोष्ट काय ते माहिती आहे का साहेब, की 30 वर्षानंतर आपण जे ठरवलं होतं 20 कोटी रुपये होतात, तर 10 कोटी होतात, 18%ने त्याचे 20 कोटी होतात, राईट. 15%ने आपण 10 कोटी कॅल्क्युलेट केलेलं होतं. हवं तर मी तुम्हाला इथे 15 पण करून दाखवतो जेणेकरून चांगला अंदाज येईल. इथं मी याला मार्कही करून ठेवतो असा, जेणेकरून आयडिया येईल की इथं आपण 10,51,00,000 रुपये कमवले होते. आता बघा, मी याला इयर वाईज मधून काढून टाकतो जेणेकरून मला मंथली डेटा दिसू दे माझा. सो हा जर मी मंथली डेटा बघत गेलो तर मला कळेल मंथली कशी ग्रोथ होते. नाही तर तुम्ही म्हणाल महिन्याला 15% वाढतायत का, तर नाही, इयरली ग्रोथ आहे ही. त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये जास्त तुम्ही शिरूच नका, जे दिसतंय ते गोड मानून घ्या. आता 10 कोटी झाले, करायचं काय, हवं तसं याला युटिलाइज करू शकतो. काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. आत्ता सगळं काही स्ट्रॉंग आहे, जबरदस्त सुरू आहे, मजेदार सुरू आहे. काय करू शकतो मी, पैसे आहेत 1,15,000 आहेत, चलो ऍड करा ना. 1,15,000 मी तर ऍड केले, अजून एक शून्य टाकली. ओके, इथं नको आपल्याला, मला वाटतं इथं टाकूयात 1,15,000, कारण 15,000 आहेत ते आहेतच. आता मी एक्स्ट्रा 1,00,000 रुपये ऍड करत जाणार आहे. तर मी एक्स्ट्रा 1,00,000 रुपये यामध्ये ऍड करू शकतो. टोटल गेन मध्ये मी इथं थोडंसं याला प्लस करेन, 1 2 3 4 5, हे 1,00,000 रुपये इथं ऍड झाले. आता जर इथं 1,00,000 रुपये ऍड झालेले असतील 2 2 4 आणि 5, तर ही अमाऊंट हळूहळू तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. किंवा आपण अजून एक काम करू शकतो यामध्ये, बेस्ट वे आहे. कुठला बेस्ट वे आहे, तर
यातच अमाऊंट हळूहळू स्टेपअप करत जाणं. समजा इथं मला वाटलं 30,000 करायचे अमाऊंट, 2-3 वर्षानंतर पैसा वाढला, वाढवू शकता. परत अनेक 2 वर्षांना पैसे वाढले, याला 40,000 मी करू शकतो, तसंही करू शकता. चला अजून थोडंसं मी पुढे जातोय, इथं मी 70,000 मला करायचंय आणि होतात 7-8 वर्षांनी तुमची सॅलरी वगैरे वाढत जाणार आहे. सो या केसमध्ये मिळणारे जे रिटर्न आहेत ना, ते तुमचे सुद्धा वाढत जाणार आहेत. याला मी जास्त चेंज नाही करणार, छेडखानी जास्त नाही करत बसणार. टोटल एक अमाऊंट कशी वाढत जाते हे तुम्हाला मला दाखवायचं. इथं 28 कोटी रुपये झाले, जिथं 10 कोटी मिळणार होते. पण हे पैसे सगळे टाकून करायचं काय? सगळे पैसे इन्व्हेस्टच करत जायचे, एन्जॉय कधी करायचा? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. साहेब त्याला खूप सारे मार्ग आहेत. काय करू शकता? बघा ना, मला पैशाची गरज आहे. किती गरज आहे साहेब? 5 लाख रुपये. 1, 2, 3, 4, 5. बिनधास्त विड्रॉ करा यातनं. चला अजून पुढे आलो. मला 25 लाख रुपये पाहिजे. एक सुंदर गाडी घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5. 25 लाख रुपये मी इथं मायनस केले. आता मजेदार गोष्ट ही लक्षात घ्या, की इथं जे 5,69,00,000 आहे, त्यातनं मी 25 लाख काढले. मेजर फरक पडत नाही साहेब. बघा, 5,52,00,000 रुपये झाले, कारण याचं व्याज आणि यामध्ये ऍड होत असतं. पण इथं 69 होते. हार्डली 1, 2, 3 महिन्यातच मी आहे त्या अमाऊंटला गेलो. 25 लाख काढून सुद्धा. जेव्हा मोठा समुद्र असतो ना, किती बादलीनं पाणी उपसणार आहे? काही फरक पडत नाही. पण इथं जर तुम्ही डायरेक्ट शाहरुख खान बनलात, आज मी प्रायव्हेट जेट लेलेगा, संपलं. 5 कोटी गायब, झिरो होऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता एक स्टँडर्ड आपल्याला ठरवायचं आहे. एक सुंदर गाडी, सुंदर बंगला, सुंदर घर, छान जेवण, छान खाणं पिणं, 2-3 नोकर चाकर, एवढा खर्च एक 50-60 हजारात बसतो. आज माझी लाईफ 50 हजारामध्ये झिंगालाला आहे. सो 6 लाख रुपये पर मंथ. त्यावेळी सुद्धा तुमच्याकडे चांगले नोकर चाकर, छानपैकी खायला प्यायला आणि चांगली गाडी असणारच आहे. ज्याप्रमाणे इन्फ्लेशन वाढणार त्याप्रमाणे तुम्ही गाडी पण अपग्रेड करत जाणार आणि त्याप्रमाणे हळूहळू लाईफस्टाईल पण अपग्रेड करत जाऊ शकता. मी असं म्हणणार नाही आता मारुती 800 वापरताय म्हणजे त्यावेळी सुद्धा मारुती 800च वापरा, बिलकुल नाही. पण ज्या प्रमाणात पैसा ग्रो होतो त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात तुमचा एक्सपेन्स ग्रो व्हायला पाहिजे. बस सगळ्या गोष्टी मस्त मक्खन चालतात. 5% वाढवा ना खर्च. आज तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये खर्च करताय ना, पुढच्या वर्षी 1,05,000 करा, परत आणि 5,000 वाढवा, परत 5,000 वाढवा. आता ती अमाऊंट जशी वाढत जाईल त्याच्या 5% टोटल अमाऊंट ही पण वाढत जाणार आहे. समजा 10 लाख रुपये खर्च करत गेला, आता 10 लाखाच्या 5% म्हणजे 50,000 रुपये तुमची ग्रोथ होणार आहे खर्चामध्ये. पण अमाऊंट आता छोटी असते. हळूहळू जसं तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 10 वर्ष पुढे जात जाणार तसं ती पण अमाऊंट वाढत जाणार, तुमचा खर्च पण वाढत जाणार. आता प्रश्न येतो एकच, तो पुढच्या पार्टमध्ये मला कव्हर करायचा आहे, की 1 कोटी पहिले तुम्ही फक्त करून बघा. तिथनं तुमचा पैसा असा रॉकेट सारखा वाढतो ना, मजा येईल तुम्हाला. आता याच्याबद्दल डिटेल मी व्यवस्थित व्हिडिओ बनवेन जर तुम्ही कमेंट केलात पार्ट 2. कसा पैसा वाढवायचा आणि कसा त्याला फास्ट पुढे घेऊन जायचं हे एक्सप्लेन करणार आहे. कारण हा व्हिडिओ कशासाठी होता, तर पहिला माझ्या डोक्यामध्ये हे गेलं पाहिजे की पैसा काय आहे, कशासाठी पाहिजे, कसा वाढतो, किती पाहिजे, कशा प्रकारे त्याला मला मेंटेन ठेवायचं आहे आणि पुढे जाऊन मला माझी पोझिशन मेंटेन करायची आहे. हे सगळं तुम्हाला आता यातून कळालं असेल अशी मला आशा आहे. त्यामुळे मला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि प्लस हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, कारण सगळ्यांना ही कन्सेप्ट व्यवस्थित समजायला पाहिजे. जसं तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ इच्छिता किंवा इंडिपेंडंट होऊ इच्छिता, जबरदस्त पैसा तुम्हाला तुमच्याकडे हवा आहे, तसा प्रत्येक व्यक्तीकडे असावा असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ मॅक्सिमम सर्वांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी कराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.